नमस्कार कामगार मित्रांनो, बघा आता बांधकाम कामगारामध्ये बरेच कामगार काय करत असतात, एक वर्षभर त्याच्यामध्ये नोंद करत असतात. त्यानंतर त्याला वार्षिक रिन्यूअल करावं लागतं. रिन्यूअल करायच्या वेळेस थोडासा खर्च येतो, आपण ते पाहिलेलं आहे. मग खर्चापोटी काय करत आहे, बरेच कामगार रिन्यूअलही करत नाहीत आणि न केल्यामुळं मग त्याचं काय होतं, कालांतराने ते बंद पडतं आणि जे योजनेचा लाभ घ्यायचा आहे ना, तो योजनेचा लाभ काय होतो त्यांना भेटत नाही. त्यामुळं मग काय केलं पाहिजे, जे कामगार म्हणून ज्यांनी मंडळाकडे नोंद केलेली आहे, ज्यांची नोंदणी झालेली आहे, रिन्युअल वगैरे संपलेला आहे, त्यांनी वार्षिक रिन्युअल करून घ्यायचं आहे. कारण योजनेचे जे नवनवीन लाभ आहे ना, ते काय करता येतो आपल्याला, रिन्युअल असल्याशिवाय कामगारांना घेता येत नाही. त्यासाठी मग काय केलं पाहिजे, प्रतिवर्षी रिन्युअल करून ठेवलं पाहिजे. म्हणजे नवनवीन योजना त्यामध्ये काय झालेल्या असतात, येत असतात. कामगाराच्या हिताच्या, त्यानंतर तुमच्या शैक्षणिक असतील, विवाहविषयक असतील, या सर्व कल्याणकारी योजना काय केल्या जातात शासनाच्या. हमखास त्यामध्ये नवनवीन योजनेची त्यात भर पडते. त्यानंतर पेन्शन योजना ही त्याच्यामध्ये काय केलेली आहे, अद्ययावत केलेली आहे शासनाने. असे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. त्यासाठी मग तुम्हाला काय करावं लागेल, रिन्युअल करत राहावं लागेल. वर्षाला त्याची काय करायचं आहे, रिन्युअल करायचं आहे, रिन्युअल करून ठेवायचं आहे. जे कामगार काय करतात, एकच वर्ष काय करतात, नोंदणी करतात, त्यानंतर भांडे वगैरे पेटीचा लाभ घेतात आणि परत याकडे दुर्लक्ष करतात. तर ते दुर्लक्ष न करता काय करायचं आहे, रिन्युअल प्रतिवर्षी करत चालायचं आहे. म्हणजे येणाऱ्या भविष्यामध्ये त्याचा जो लाभ आहे ना, तो आपल्याला काय होणार आहे, मिळणार आहे. मग तो लाभ शैक्षणिक असेल, विवाहविषयक असेल, त्यानंतर कामगाराच्या स्वतःच्या विवाहासाठी असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे. त्यानंतर 5, 10, 15, 20 वर्ष ज्याची नोंदणी अद्ययावत आहे, अशांनाही काय केले जाते, पेन्शन योजना त्या मार्फत भेटते. हे असे वेगवेगळे प्रकारचे काय आहेत त्या बांधकाम कामगारामध्ये लाभ आहेत. मग जे लाभ घेऊ इच्छितात, लाभाचा फायदा घेऊ इच्छितात जे कामगार आहेत, त्यांनी काय करायचं आहे, नोंदणी अद्ययावत करून ठेवायची आहे. प्रतिवर्षी काय करायचं आहे, रिन्युअल करत राहायचं आहे. कारण 1-2 वेळेस आपण करतो काही कामगार आणि सोडून देतात मध्यंतरी. तर तसं न करता रिन्युअल करत चालायचं. मग त्या कामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी हे अर्थसहाय्य काय भेटतं. त्यानंतर जे कामगार आहेत त्यांचे जे पाल्य आहेत, त्या पाल्यांना मोठ्या प्रमाणावर स्कॉलरशिप योजनेचं काय केलेलं आहे, इथून पाठीमागच्या बऱ्याच कामगारांनी त्याचाही लाभ घेतलेला आहे. आणि मग ज्यांना काही घ्यायचा लाभ असेल, त्यांनी आता शैक्षणिक वर्ष तर चालू झालेलंच आहे. 2026 जूनचं ॲडमिशन प्रोसेस हे जुलैमध्ये काय होतात, चालू होतात. आणि त्यासाठी मग ज्यांचं रिन्युअल नसेल, ज्यांची काही नवीन नोंदणी करू इच्छित असतील, तर तेही काय करायचं आहे, नोंदणी करायची आहे. आणि नोंदणी केल्यानंतर मग त्यांना त्यांच्या पाल्याची स्कॉलरशिप वगैरे काय करता येते, भांडे किट असेल, वेगवेगळ्या प्रकारचा लाभ काय करता येतो, त्याच्यामार्फत घेता येतो. मग जे कामगार काम करत आहेत आणि ज्यांनी नोंदणी केली नसेल, त्यांनी काय करायचं आहे, आपल्या जवळच्या BOCW कार्यालयाशी किंवा बांधकाम कामगाराच्या जे कार्यालय आहे त्याशी संपर्क साधून आपली नोंदणी काय करायची आहे, करून घ्यायची आहे. कारण ह्यामध्ये चांगल्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे लाभ काय केले जातात, कामगारासाठी दिले जातात. त्यामुळं मग सर्व कामगारांनी काय करायचं आहे, याचा लाभ घ्यायचा आहे. जे कामगार म्हणून स्वतःचं नोंदणी केलेली आहे आणि स्वतःच्या विवाहासाठी काय केले जातात, त्याला कामगारांना 30,000 रुपये दिले जातात. त्यानंतर मग जे कामगार आहेत त्यांच्या पत्नीची म्हणजे डिलेवरी वगैरे झाली तर त्यासाठी नॉर्मल, त्यानंतर हे सिजर म्हणा त्याला, आहे का नाही, त्यासाठीही काय केले जातात, 2 अपत्याला त्याच्या अनुदान निधी वगैरे दिला जातो. असे वेगवेगळ्या प्रकारचे काय आहे त्याच्यामध्ये लाभ आहे. मग हे लाभाचा काय केला पाहिजे, जे कामगार आहेत ज्यांनी नोंदणी करता, जे रिन्युअल आहे, अशांनी त्याचा फायदा घ्यायचा आहे. नुसतं नोंदणी आणि रिन्युअल करत चालून हे काही उपयोग नाही. तर त्या योजनेमध्ये काय करायचं असतं, आपण ॲप्लिकेशन वगैरे करायचं असतं, त्याचा फायदा घेत चालायचं असतं. जे कामगार म्हणून आहेत त्यांच्या पाल्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणावर काय केले जातात, याच्यामध्ये योजना वगैरे राबवलेल्या असतात. त्यामुळं मग हे सर्व योजनेचा तुम्ही काय करायचं आहे, फायदा वगैरे घ्यायचा आहे, त्याचा लाभ काय करायचा आहे, घेत चालायचं आहे. नवीन शासन काय करत आहे, नवनवीन वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये योजना आखत आहे, राबवत आहे कामगाराच्या पाल्यासाठी, कामगारासाठी. मग तुमच्या आरोग्यविषयक असतील असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या योजना काय केलेल्या आहेत, त्यामध्ये आणलेल्या आहेत, आखलेल्या आहेत. सर्व योजनेचं काय करायचं आहे, आपण हळूहळू कामगारांनी त्या योजनेचा लाभ घेत चालायचं
आहे. ज्यांचं नोंदणी केलेली नसेल त्यांनी नोंदणी करून घ्या. ज्यांचं रिन्युअल नसेल त्यांनी रिन्युअल करून घ्या. आता कारण शैक्षणिक वर्ष काय झालेलं आहे, जून जुलैमध्ये चालू झालेलं आहे. काहींचे जूनमध्ये ॲडमिशन होतात पाल्याचे, तर काहीचे जुलैमध्ये होतात. त्यामुळं मग ज्यांची नोंदणी किंवा रिन्युअल नसेल त्यांनी तात्काळ काय करायचं आहे, करून घ्यायचं आहे. कारण येणाऱ्या ज्या शैक्षणिक वर्षात त्यांच्या पाल्यासाठी काय होणार आहे, स्कॉलरशिप वगैरे काय होणार आहे तेच मिळणार आहे. 1ली ते 12वीपर्यंत म्हणा, डिप्लोमा डिग्रीपर्यंत म्हणा, तुम्ही जे कोर्स करत आहात त्या तिथपर्यंतसुद्धा काय होते, चांगल्यापैकी स्कॉलरशिप काय होते कामगाराच्या पाल्यांना मिळते. त्याचा बऱ्याच कामगाराच्या पाल्यांनी लाभही घेतलेला आहे. तुम्हीही सुद्धा काय करू शकता, त्याची नोंदणी किंवा तुमची रिन्युअल करून ह्या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेऊ शकता. 2 पाल्याला काय करता येतो, याचा लाभ घेता येतो. धन्यवाद.